शिक्षकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सुशील, सुसंस्कृत आणि वेल एज्युकेटेड व्यक्ती पाहिजे असतो, त्यासोबतच स्वच्छ प्रतिमेचा पाहिजे असतो. तुमच्या माहितीतून जसं कळतंय किशोर दराडे यांच्यावरती गुन्हे पडलेत किंवा शिक्षकांनीच त्यांच्या विरोधात गुन्हे नोंदवलेले आहेत. या प्रतिमेत विवेक कोल्हे कधी मोडले गेलेत का? म्हणजे शॉर्ट मध्ये विवेक कोल्हेंवरती कोणता गुन्हा बिना दाखल आहे का? सुदैवाने माझ्यावरच नव्हे तर कुटुंबामध्ये कोणावरही कुठल्याही स्वरूपाचे गुन्हे नाही. राजकीय आंदोलन, रस्ता रोको असतील, मोर्चा असतील, अशा स्वरूपाचे निश्चितपणाने काही पूर्वीच्या याच्यामध्ये झालेले असतील, परंतु गंभीर स्वरूपाचे क्रिमिनल स्वरूपाचे एकही गुन्हा त्या ठिकाणी आमच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्यांवर आजपर्यंत नाही. आणि ही एक शोकांतिका आहे की महाराष्ट्र जेव्हा नाशिक विभागाकडे बघतो आहे की कशा पद्धतीचे उमेदवार या ठिकाणून निवडून दिले जात आहे, समाज आहे, युवा पिढी त्या ठिकाणी बघते आहे,